तुम्ही तारिल्या निज सत्ते, निळा मने धराला हाती, तरी द्याल मती निरुपम. हा रस आनंदाचा घोष करा. अभंग क्रमांक ना सांगा कोणता आहे? 3773. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित, होईल करिता आला अधिकारी तो. काय पाहता हे भाई हरसेनाचा धरा घाई, पोटभरी काही घेता उरी न ठेवा. जे सुखदृष्टी आहे तेच अंतरी जो लाहे, तुका म्हणे काय कळीकाळ ते बापुडे. काल्याच्या प्रसंगातील अभंग आहेत सर्वच्या सर्व. काला म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपाचा काला आहे दही भाताचा, दुसरा काला आहे हरिनामाचा, आणि तिसरा काला आहे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. 3 प्रकारचा काला आहे. 3ही प्रकारचा काला याच्यामध्ये येणार आहे. तर तुकोबारा या अभंगामधून सांगतात की हा रस आनंदाचा रस सांगतात या ठिकाणी. आपल्याला एकच रस माहीत आहे, तो म्हणजे आमरस. भोजनामध्ये 6 प्रकारचे रस आहेत: गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट आणि खारट. पण त्या रसाचं काही कर्तव्य नाही आपल्याला या ठिकाणी. गोड रस भरपूर खाल्लेला आहे तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने. दुसरे साहित्यामध्ये नवरस सांगितलेले आहेत: शृंगार, वीर, करुण, हास्य, बीभत्स, अद्भुत आणि शांत. मध्ये एक राहिला भयानक, रौद्र. हे 9 खरं तर भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं, त्याच्यामध्ये 8च रस सांगितलेले आहेत. नंतर त्या नाट्यशास्त्राचे जे टीकाकार आहेत अभिनव गुप्ताचार्य, त्यांनी शांत नावाचा रस सांगितला पुढे. आणि पुढे पुढे तर आणखीन रस वाढले. भक्ती हा सुद्धा एक रस सांगितलेला आहे. मग रस कशाला म्हणतात? अभिनव गुप्ताचार्य सांगतात की अलौकिक स्वरूपाचा विभाव, अनुभव आणि व्यभिचार भाव यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेला जो काही अलौकिक रसनेचा किंवा आस्वादाचा विषय होणारा जो काही अलौकिक पदार्थ आहे त्याला रस असं म्हणतात. काव्यामध्ये रस असावा लागतो, कारण रस हा काव्याचा आत्मा म्हणून सांगितलेला आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटले की काव्यामध्ये रस पाहिजे. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानोबाराय सांगतात सर्वच्या सर्व रसांना सुद्धा योग्य प्रकारचा मान दिलेला आहे. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रशी, जेथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. पुढे शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराई रसा पांती करा झाला मानू. या अध्यायामध्ये प्रामुख्याने जरी 2 रस असले तरीसुद्धा इतर रसांना सुद्धा त्यांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळालेला आहे. कसं? लग्न असतं वधू आणि वराचं, पण मान सन्मान केला जातो वराडी लोकांचा. त्याप्रमाणे इतरही रसांचा ज्ञानोबारायांनी
उचित अशा प्रकारचा सन्मान केलेला आहे. नाही नाही, ज्ञानोबारायांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बोलायचं असेल तर काव्यामध्ये बोलावं. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व. त्या काव्यामध्ये रस पाहिजे, पण त्या रसाला सुद्धा परतत्वाचा स्पर्श पाहिजे, तर ते काव्य प्रासादिक काव्य होत असतं. हा झाला दुसरा रस साहित्यातला. त्याच्याकडे आपल्याला जास्त खोलामध्ये जायचं नाही. त्या रसामध्ये अनुभव असतो, विभाव असतो, संचारी भाव असतो, स्थायी भाव असतो, व्यभिचारी भाव असतो, पुष्कळ विवेचने त्याचं. तिसरा रस आहे ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे षष्टी तत्पुरुष समास नाही घ्यायचे, ते ब्रह्माचा रस असं नाही घ्यायचं. ब्रह्म हाच रस. तैत्तिरीय उपनिषदामध्ये असं म्हटलंय, रसो वै सह रसम लब्ध्वा हेवायम आनंदी भवती. रसस्वरूपाला प्राप्त होऊन तो आनंदी होत असतो. हा ब्रह्माचा रस आहे, हा ब्रह्मरस आहे. आणि या ठिकाणी जो रस सांगितलेला आहे तो आहे भक्तिरस. तुकोबाराय जे म्हणतात, हा रस आनंदाचा, हा भक्तीचा रस आहे, भक्तीचा. खरं तर पाहिलं तर ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये काही विशेष असा काही फरक नाही. ज्ञानोबाराय सांगतात ना, ज्ञानी लोक याला स्वसंविती म्हणतात आणि आम्ही त्याला काय म्हणू, भक्ती असं म्हणतो. म्हणजे भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये काही फरक नाही. एका ठिकाणी असं म्हटलंय, ज्ञानाची जी पराकाष्ठा असते त्याला भक्ती असं म्हणतात आणि भक्तीची जी पराकाष्ठा असते त्याला ज्ञान असं म्हणतात. पण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे भक्तिरस. भक्ती म्हणजे काय मी सांगितलं होतं तुम्हाला, तुमच्या लक्षामध्ये असेल तर. पण मला माहिती आहे का लक्षामध्ये राहत नाही, कारण सर्वच्या सर्व कुठं लक्षात ठेवणार. भजनम भक्ती ही. भक्ती कशाला म्हणतात, भजनाला म्हणतात. गोपालपूर्व तापिनी नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये हा विषय आलाय. मी सांगितलं की भजन म्हणजे भक्ती. मग तिथे असं म्हटलंय, किम नाम भजनम. त्यावेळेला त्याने सांगितलं, भजनम नाम रसनम. रसासाठी सांगतोय मी तुम्हाला. हे सर्वच्या सर्व श्रवण केलं आणि ते ऐकल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करणं आणि स्मरण करताना त्याचं रसस्वादन करणं, याचं नाव आहे भजन. नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, यालाच मनन म्हणतात आपल्याकडे. नाथ महाराज म्हणतात की श्रवण करा, पण श्रवण करून जर त्याचं मनन केलं नाही तर ते श्रवण व्यर्थ आहे. आणि या भजनाच्या योगाने काय होतं, एक भिक्षुपाद प्रसारण नावाचा न्याय आहे. माहिती आहे तुम्हाला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक भिकारी रस्त्याने चाललेला होता. रस्त्याच्या कडेला कुठं झाड नव्हतं. त्याला एक घर दिसलं आणि मग त्या घराच्या मालकाला त्याने विचारलं, बाबा बाहेर खूप ऊन आहे, मी आतमध्ये थोडा वेळ उभा राहतो. मालकाला वाटलं, दयाळू होता, ये बाबा राहा उभा. मग त्यानं हळूच आपल्या पिशवीतून प्लॅस्टिकचा कागद काढला वारीच्या वेळेला आणि खाली अंथरला, त्याच्यावर बसला. आता बसायचं ना, नंतर हळूहळू त्याने पाय पसरले आणि थोड्या वेळाने काय झालं, तिथंच झोपला. आता दरवाजातच झोपला. मालकाला आत बाहेर यायचं रस्ताच ठेवला नाही. त्यावेळेला मालकाने त्याला सांगितलं, बाबा आता ऊन संपलेलं आहे, कमी झालेलं आहे, तू जा घरातून बाहेर. त्यावेळेला त्याने सांगितलं, तू कोण मला सांगणारा घरातून बाहेर जा. हे घर माझं आहे. त्याप्रमाणे
परमात्म्याचा स्वभाव आहे. परमात्म्याचं जर भजन केलं तर तो अगोदर अग्नीची छोटीशी ठिणगी असते, त्या ठिणगीप्रमाणे त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतो, प्रकाशित होतो. नंतर काजव्याप्रमाणे प्रकाशित होतो, त्या भिक्षूप्रमाणे बरं का. अगोदर उभा राहतो, बसतो, पाय पसरतो, नंतर झोपतो, मालकालाच घराच्या बाहेर काढतो. त्याप्रमाणे परमात्मा ठिणगीप्रमाणे चमकतो, नंतर काजव्याप्रमाणे चमकतो, आणि नंतर जो काही आहे दिवा आहे त्या दीपज्योतीप्रमाणे थोडासा प्रकाशतो. नंतर जे रत्न असतं त्या रत्नाप्रमाणे चमकतो, आणि नंतर भक्ताच्या हृदयालाच आपलं घर बनवतो आणि तिथून बाहेर निघतच नाही. उलट त्याच्या आतमध्ये असणारा जो अहम आहे त्या अहमलाच काय करतो, त्याच्या अंतःकरणातून, त्याच्या शरीरातून काय करतो, बाहेर हकलून देतो. नारद महर्षींनी जे काही भक्तीची लक्षणं सांगणारी जे काही सूत्र लिहिलेली आहेत त्यापैकी पहिलं सूत्र आहे सातू अस्मिन परम प्रेमरूपा. त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही. पुढचं लक्षण सांगितलं अमृत स्वरूपाचं. अमृत रसासाठी सांगतोय मी. रसरूप असतं ना अमृत. आता एक अमृत आहे बरं का, की ते स्वर्गामध्ये समुद्राचं मंथन करून देवाने आणि दानवाने ते काय केलं, बाहेर काढलं. ते देवभोग्य आहे, देव त्याचा उपभोग करतात. ते जरा आणि रोगाचा नाशक आहे, पण ते मात्र पुण्यक्षीण करणार आहे. ज्ञानोबारायांनी फार सुंदर तुलना केली. ज्ञानोबारायांनी एक आहे परमामृत आणि एक आहे समुद्रातून निघालेलं अमृत. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात हे अमृत कसं आहे समुद्रातून निघालेलं, तर सांगतात जे काळकुटाचे सहोदर. मृत्यू, मला मदत करा थोडी. मृत्यू भ्याने प्याले आमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. सोपे तो. त्याच्या पुढे सांगतात तया पाबळयाही येतुले वरी, गोडीचे आथे थोरी, मग हेतभावधारी परमामृत साचे. मध्ये एक ओळ राहिली. ऐसा कवन एक क्षीराब्दीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासू, तयाचाही मिठांशू पुरे नेदिजो. मग अशा प्रकारचं हे अमृत आहे. पण जे परमामृत आहे, ज्ञानामृत आहे, भक्तीचं अमृत आहे, हे कसं आहे म्हणतात, तर सांगतात जे मंदराचळण ढाळीता, क्षीरसागरण डवळीता, अनादि स्वभावता आईते असे. पुढे सांगतात जे स्रवे ना द्रवे नवे बद्ध, स्रवतही नाही द्रवतही नाही, म्हणजे मधाप्रमाणे स्रवत नाही, पाण्याप्रमाणे द्रवत नाही, फळाप्रमाणे बद्ध म्हणजे घट्टही नाही, आणि जेत नेनिजे रसगंध, ज्याच्या ठिकाणी रसही नाही आणि ज्याच्या ठिकाणी गंधही नाही. भलते आई सिद्ध आठवल्याची फावे, कोणी आठवण केली सिद्ध येते. त्याला ते काय होत असं प्राप्त होतं. इतकंच नाही, जयाची गोडी ऐकत खेवो, आगवा संसार होय वावो, आणि बळिया नित्यता लागे व आपण पेया. त्याच्या योगाने काय होत म्हणतात, जन्म मरणाची भाक हरपोनी जाय निशेष, आत बाहेरी महासुख वाढोची लागे, मग दैवगत्या जरी सेविजे तरी आपणची होनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे
पुरे म्हणू न शके. तुलना केली ज्ञानोबरायांनी स्वर्गातील अमृताचं आणि ज्ञानामृताची. हे एक प्रकारचं अमृत सांगितलं समुद्रातून उत्पन्न झालेलं. दुसरं एक अमृत आहे, चंद्रामध्ये असतं ते कोणाला प्राप्त होतं? चकोरा चंद्रामृत फावले. किंवा ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, जैसे शारदेचे चंद्र कळे माझे अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. माणसांना पण ते घेता येतं एकच दिवस. कधी? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संदीप महाराजांनी पातेलं ठेवलं होतं बाहेर. मी म्हटलं काय संदीप महाराज, त्याला खालून तुम्ही गॅस नाही पेटवला, काही नाही, निवड मोकळंच पातेलं ठेवलं. मोकळं नाही म्हटलं, त्यात दूध आहे, त्याच्यामध्ये अमृताचे कण उतरतात, अमृत उतरतं त्याच्यामध्ये. हे चंद्रामृत आहे. म्हटलं ना चंद्रामृत सुखे सेववेल, हे चंद्रामृत आहे. आणि तिसरं जे अमृत आहे ती म्हणजे भक्तीचं स्वरूप सुद्धा या अमृताप्रमाणे आहे. जे भगवत भोग्य आहे, ज्याचा उपभोग भगवान करतात, आणि ते भक्तीचं स्वरूप आहे. बरं का? परमात्मा प्राप्तीचे अनेक साधनं सांगितलेली आहेत. ती साधनं फलकालामध्ये अमृत होतात, साधन कालामध्ये ते अमृत नसतात, फलकालामध्ये अमृत असतात. म्हणजे तुम्ही धर्म केला, यज्ञादी कर्म केले, स्वर्गात गेले, तिथे अमृत प्राप्त आहे. पण साधन करताना अमृत आहे का? नाही, तिथे कष्ट आहेत. योगाचं साधन आहे. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगितले ना, योगाचं साधन करता करता कुंडलिनी शक्ती जागृत होते, ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, आणि मग त्याला ती काय करते, ते अमृताचं तळं, त्याच्यातून अमृत काय करते, प्राशन करते. असं म्हटले, रस गगन गुफाये अजर आमर सरे. त्याच्यातून अमृत काय होत असतं, पाझरत असतं. पण योगाच्या सिद्ध फलकालामध्ये अमृत आहे, साधन कालामध्ये अमृत नाही. साधनामध्ये कष्ट आहेत. ज्ञानाचं घ्या पुढचं साधन, नाही का? ज्ञानाचं साधन करताना अधिकारी सांगितलंय, साधन चतुष्टय संपन्न पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमादी षटक पाहिजे, आहे की नाही? श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे, आणि नंतर महावाक्यजन्य ब्रह्माकार वृत्तीने अविद्येची काय होते, निवृत्ती होते. तमेव विदित्वा मृतमिह भवती, आणि मग त्याला अमृताची प्राप्ती होते. पण साधन कालामध्ये ज्ञानाचं साधन शुरस्य धारा, निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. साधन कालामध्ये अमृत नाही ते. परंतु भक्ती मात्र अशी आहे, सिद्ध कालामध्ये तर अमृत आहेच, पण साधन कालामध्ये सुद्धा ती कशी आहे, अमृत आहे. बघा, एखादा नामस्मरण करत असेल आणि भगवंताचं नामस्मरण करताना त्याला जर तुम्ही विचारलं, बाबा तुला काही रस येतो का, त्याच्यामध्ये काही गोडी प्राप्त होते का, तो जर म्हटला की भगवंताच्या नामस्मरणामध्ये मला काही रस येत नाही, तर समजावं तो रोगी आहे. ज्याप्रमाणे खडीसाखर गोड आहे, पण जर पित्त झालेला रोगी आहे आणि त्या रोग्याला जर खडीसाखर खायला दिली तर ती त्याला गोड लागत नाही, मग काय करावं त्यानं? खडीसाखरच खावी. त्या खडीसाखरेच्या योगाने काय होईल, त्याचा रोगही जाईल आणि नंतर ती काय होईल, गोडही लागेल. त्याप्रमाणे जे वासनाग्रस्त रोगी आहेत, विषयाचे रोगी आहेत, त्यांनी काय करावं, भगवंताचं नाम जरी नीरस वाटत असलं, अप्रिय वाटत असलं, तरी त्यांना नामच घ्यावं. नाम घ्यायचं सोडू नये. कारण नामाच्या योगाने
वासना रोगही जातो आणि विषयी रोगही जातो. वास्तविक पाहिलं तर विषय गोड लागतो जीवाला, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग हा विषयरूपी रोग दूर होतो. एक जगन्नाथ पंडित नावाचे कवी होऊन गेले. त्याने रसगंगाधर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये ते आपल्या जीवालाच विचारतात. ते म्हणतात की हे माझ्या जीवा, या संसारामध्ये भटकत असताना तू द्राक्षाचा रस खाल्लास म्हणजे पिलास, म्हणजे त्याचा स्वाद घेतलास. आणखीन काय केलंस? खडी साखर चाखली, दूध पिलास, अनेक वेळा स्वर्गामध्ये गेलास, तिथे अमृत प्राशन केलं, अप्सरांचा उपभोग घेतलास. तर मग हे माझ्या जीवा खरं सांग, कृष्ण या 2 अक्षरामध्ये जे काही माधुर्य आहे, जो काही रस आहे, तशा रसाची तुला थोडी तरी झलक प्राप्त झाली का? श्लोक आहे त्यांचा प्रसिद्ध. ते म्हणतात, मृद्विका रसिता सीता समसीता स्फीतंच पीतं पया स्वर्यातेन सुदाप्यधायी कतिदारंभाधरा खंडिता सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरद्वयोर मधुरिमो उद्गार क्वचित लक्षिता. बाबा, कृष्ण अक्षराची गोडी तुला प्राप्त झाली का? एक रूप गोस्वामी नावाचे संत होऊन गेले. त्याने असं म्हटलंय की कृष्ण नावाची ही जी 2 अक्षर आहेत, त्याच्यामध्ये किती अपार अमृत भरलेलं आहे. त्या अमृतापासून ती उत्पन्न झालेली आहेत. कारण ही 2 अक्षरं जिभेवर आल्याच्या नंतर मन आतुर होतं, त्याच्या उच्चारणाने रस प्राप्त होतो. नाही, ही 2 अक्षरे ऐकण्याची उत्कंठा वाढते आणि असं वाटतं की मला 2 कान नाही, अनेक हजारो अरबो कान जर असते तर त्यांच्या श्रवणाचा आनंद घेता आला असता. कारण चित्तामध्ये कृष्ण नामाचं जर स्मरण केलं तर त्याच्याबरोबर काय होतं म्हणतात, इंद्रियांचं कर्तृत्व संपून जातं. बाहेर काही पाहण्याची, ऐकण्याची, स्पर्श करण्याची, वास घेण्याची, बाहेरचे रस चाखण्याची किंवा चालण्याची, फिरण्याची, काही करण्याची इच्छाच नाहीशी होते. ते म्हणतात, तुंडे तांडविनी रतिमिनुते तुंडावली लब्धये कर्ण क्रोड कोडंबिनी घटयते कर्णरबुदुभ्ये स्पृहाम चेतप्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रियानाम कृतीम नो जाने जनिता कियद्भिरमृते कृष्णेति वर्णद्वयी. या कृष्ण नावाच्या 2 अक्षरामध्ये खूप मोठा रस भरलेला आहे. कारण भगवंताचं नाम अतिशय मधुर आहे. बरं का, भक्तीचा जो प्रारंभ होतो तो भगवंताच्या नामामधून होतो आणि त्यामध्ये इतकं काही अमृत भरलेलं आहे, इतकं काही माधुर्य आहे, इतका काही रस आहे. जर साधन कालामध्ये इतका रस आहे तर मग त्याच्या सिद्ध कालामध्ये त्याचा परिपाक किती मधुर असेल बरं. भक्तीमध्ये 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट पाहिजे राग आणि दुसरी गोष्ट पाहिजे भोग. राग म्हणजे आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने नाही. इथे राग म्हणजे भगवंताविषयी प्रेम. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम, भगवंताचं यश, भगवंताच्या लीला, भगवंताची कीर्ती, भगवंताचं स्वरूप इत्यादीचं गायन करणं, संकीर्तन करणं, त्याला म्हणतात राग. आणि भोग म्हणजे परमात्म्याची पूजा, अर्चा, नैवेद्य, लीला, विहार याचं काय करणं, ध्यान करणं, याला म्हणतात भोग. मग जी भक्ती आहे ती भक्ती कधीही मृत होत नाही.
ती सदा जिवंत राहणारी आहे. इतर जी साधनं आहेत फलाची प्राप्ती करून गेली की साधनं मृत होऊन जातात. बघा, मी अगोदर सांगितलं होतं, मला धर्मरूप साधन आहे, त्याचं फल काय आहे? स्वर्गाची प्राप्ती. मग स्वर्गाची प्राप्ती झाल्याच्या नंतर परत तिथे स्वर्गामध्ये जाऊन यज्ञ यागादी क्रिया करतो का तो? नाही, साधन काय होऊन गेलं? मृत होऊन गेलं. योग साधन आहे, ते पण फलाला म्हणजे निर्विकल्प समाधीला उत्पन्न करून संपलं. आता काही निर्विकल्प समाधी लागल्याच्या नंतर पुन्हा काही त्याचं साधन करण्याची काही आवश्यकता आहे का? नाही. किंवा ज्ञानरूप साधनसुद्धा जी फलरूप वृत्ती आहे त्या वृत्तीला उत्पन्न करून मृत होते. म्हणजे महावाक्य श्रवणाने ब्रह्माकार वृत्तीचा उदय होऊन अविद्या निवृत्त होते आणि ती वृत्ती पण नष्ट होऊन जाते आणि ज्ञानवृत्तीचा नाश होतो आणि केवळ ज्ञानस्वरूप ब्रह्म शिल्लक राहते. आणि मग श्रवणादी साधनं करण्याची काय आवश्यकता आहे का? कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. पण भक्ती करून मात्र भगवत प्राप्ती झाली तरीसुद्धा भक्ती मात्र सुटत नाही. उलट भगवत प्राप्तीने त्याची भक्ती वाढते का कमी होते? भक्ती त्याची वाढत असते. एक क्षेपक अभंगे म्हणतात, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. भक्ती स्वयंफलरूप आहे. म्हणून भगवान त्याचप्रमाणे भक्तीचा विहार कधी समाप्त होत नाही. म्हणून भक्ती ही रसरूप आहे. तुकोबाराय सांगतात, हा रस आनंदाचा, आनंदाचा रस आहे. पण तो आनंदाचा रस जर सेवन करायचा असेल तर एकट्याने नाही सेवन करायचा. तुकोबाराय सांगतात, लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. किंवा स्वतःही तुकोबारायाने तो भक्तीचा रस सेवन केला आणि इतरांना वाटी सुटले, शेविता हा रस वाटीतो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. किंवा तुकोबाराय सांगतात, करो हा रस सेवनवाणी. करो हा रस फेटे तो धनी. सुरात काय? हृदय वस तुमच्या गुणी ठावा हा पायापे चरणी. करो हा रस सेवनवाणी फेटे तो धनी तुका म्हणे. नाथ महाराजांनी पण तसं सांगितले, माझेनी ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे उगला. नाथ महाराज सांगतात, अरे बाबा 4 दमडीची मद्य पितो आणि पिल्याच्या नंतर काय होतं म्हणतात, एकट्याला 40 फुटाचा रस्ता चालायला पुरत नाही. आणि जगातले जेवढे काही अनावश्यक शब्द आहेत तेवढेच्या तेवढे एकटा बडबड करीत सुटतो. आणि मग तो जर असा करतो तर मी कशाचं सेवन केले? ब्रह्मानंदाचं सेवन केले आणि मग माझ्याच्याने शांत बसवल का? पण तो जो रस आहे ब्रह्माचा रस किंवा जो भक्तीचा रस आहे तो रस मात्र इतरत्र कुठेही नाही, या मनुष्य लोकामध्येच आहे. तो स्वर्गामध्ये नाही, तो वैकुंठामध्ये नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. मग अशा प्रकारचा हा भक्तिरस आहे, तो कधीही बाकीचे रस विटतात. जेवणातला रस आहे, गोड खाऊन खाऊन कंटाळा होता, तिखट खावंसं वाटतं, विटणारे रस आहेत. पण विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुडती असं सेवावी. हे पुन्हा पुन्हा त्या रसाचं काय करावं वाटतं? सेवन करावं लागतं. किंवा येरा रसा रसना विटे. बाकीच्या रसांना रसना काय होते? विटते. पण हा जो आनंदाचा रस आहे, भक्तीचा रस आहे, तो कशाने प्राप्त होईल? तर तुकोबाराय सांगतात,
हरिनामाचा घोष करा. त्यासाठी तुम्ही काय करा? तर हरिनामाचा घोष करा. म्हणून काय एका ठिकाणी तुकोबाराय सांगितलं ना, करवेल तरी करा नामघोष, सेवा भक्तिरस तुका म्हणे. म्हणून करा काही सायास, व्हावेल तरी व्हावे उदास, करवेल तरी करवेल तरी करा नामघोषण, सेवा भक्तिरस आवडीने. किंवा माझे मानसी आस, नित्य सेवावा ब्रह्मरस. पुढे अखंड तर तुकोबाराय सांगतात, माझ्या मनामध्ये इच्छा आहे अखंड काय करावं, या रसाचं काय केलं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. पण तो सेवन करण्याकरता तुकोबाराय सांगतात, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. मग अशा प्रकारे या जो चरणामध्ये सांगतात, पुण्य पाहिजे बहुत, जन्मांतरीचे संचित, आणि होईल करीत आला अधिकारी तो. जन्मांतरीचे संचित पुण्य बहुत पाहिजे. कधी मिळेल हा भक्तीचा वाटा, भक्तिरत्न, अशा प्रकारचं पुण्य पाहिजे. आणि ते कसं, थोडं थोडं तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. म्हणून तुकोबाराय सांगतात, अनेक जन्मजन्मांतरीचं संचितातलं जर पुण्य असेल, तो जर करीत आला असेल, करीत तर काय होईल म्हणतात, तो अधिकारी. असं लावायचं, जन्मजन्मांतरीचे संचित बहुत पुण्य करीत आला पाहिजे. तो कोण आहे, या भक्तिरसाचा काय होतो, तर अधिकारी होतो. काय पाहता हे भाई, हरसे नाचा धरा घाई, पोट भरी काही घेता उरी न ठेवा. हे बाबांनो, हे बंधूंनो, काय पाहता, काय पाहता म्हणजे कसला विचार करता तुम्ही. अरे आनंदाने नाचा, आणि धरा घाई. धरा म्हणजे धरा, बरं का, धरा म्हणजे इथे अर्थ केला ओळ धरा. पण मला असं वाटतं की धरा भक्तिभाव करा बळकट. चला पुढे. तर काय करा तुम्ही, मनामध्ये भक्तिभाव धरा, आणि काय करा, पोटभरी काही घेता उरी न ठेवा. पोटभर या भक्तिरसाचं तुम्ही काय करा, आणि सेवन करा. आणि सेवन करत असताना कुठल्याही प्रकारची उरी, कमतरता ठेवू नका, कुठलाही तुम्ही संकोच करू नका. जे सुखदृष्टी आहे तेच अंतरी जोल आहे. तुका म्हणे काय कळी काळते वापुडे. तुकोबाराय म्हणतात की दृष्टी जे सुख आहे, म्हणजे परमात्म्याच्या दर्शनाने जे काही दृष्टी, म्हणजे डोळ्याला सुख प्राप्त होतं, तेच अंतरी जोल आहे. तेच सुख अंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये काय होतं म्हणतात, जोल आहे, जो प्राप्त करून घेतो. म्हणजे ज्ञानाने तेच सुख जर आत्म्यामध्ये झालं असेल, म्हणजे ध्यानाने अंतरात आणि ज्ञानाने आत्म्यात जर ते सुख प्राप्त झालं, तर तो काय होतो म्हणतात, कृतकृत्य होतो. आणि तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे काय कळी काळते बापुडे. आणि मग त्याच्या पुढे कळीकाळ बापुडे तुच्छे, तो काय करणार तुम्हाला, त्याचं काही चालणार नाही. पुढे सांगतात, अबके गोपाळ म्हणती यारे करू काला, काय कोणाची शिदोरी ते पाहू द्या मला, नका काही मागे पुढे ठेवू रे तुम्ही, खरेची बोला वंचला तोची रे येथे भोंडा त्याला, घेतल्या वाचोनी झाडारे नेते आपुले काही, एका एक ग्वाही बहुत देती मोकळे नाही, ताक सांडी एकरे एकरे काला भात भाकरी दही, आले घेतो मध्ये बैसला नाही अनवित तेही, एका नाही धीर तातडी दिल्या सोडोनी मोठा, एक सोडतील गाठी रे एक चालती वाटा. उभा भार वाहोनी पाहे उगीच खोटा, एक ते करोनी आराले आता ऐशेची घाटा, एक स्थिरावल्या गाई रे एक वळत्या देती, एकाच्या फाकल्या ओडाळा फेरे भोवती घेती, एक चारा बोरा गुंतले नाही जीवन चित्ती,
एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती, एकी एक वाटा लाविली भोळी नेनती मुले, आपण घरीच गुंतले माळा नाशिली फुले, गाठीची ते सोडून आवडे खाई आई ते दिले, सापडले वेठी ओढी रे भार वाहता मेले, एक ते माया गुंतले घरी बहुत कामे, वार्ताही नाही तयाची तया काहीच ठावे, जैसे होते शेळे संचित तैसे लागले खावे, हातोहाती गेले वेचोनी मग पडिले ठावे, एका हाती पायी पट्टे रे अंगी लाविल्या राखा, एक ते सोलिओ बोडके सपाट केल्या शिका, एक ते आळशी तळी रे वरी वाढल्या काखा, शिदोरी वाचोनी बुद्धी रे केल्या अवघ्या वाखा. तुका म्हणे आता कानोबा आम्हा वाटोणी द्यावे, आहे नाही आम्हापाशी ते तुझा अवघेची ठावे, मोकलिता तुम्ही शरणा मी कवनाशी जावे, कृपावंते कृपा केली रे पोट भरी तो खावे. पुंडलिक वरदारी विठ्ठल. आज आपलं भाग्य आहे की बाबा या ठिकाणी आपल्यावर कृपादृष्टी टाकण्यासाठी आलेले आहेत. पुढचे अभंग सोपे आहेत. अवघे गोपाळ म्हणती यारे करू काला. सर्वच्या सर्व गोपाळ म्हणू लागले की आता आपण काय करूया, काला करू. काय कोणाची शिदोरी ते पाहू द्या मला. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले घाई करू नका, थांबा जरा. कोणाची कोणती शिदोरी आहे, कशी शिदोरी आहे, म्हणजे कोणत्या अधिकाराची शिदोरी आहे, ते मला काय करू द्या, बघून घेऊ द्या. नका काही मागे पुढे ठेवू रे तुम्ही खरेची बोला. तुम्ही मागे पुढे काही चोरून ठेवू नका. तुमच्याजवळ जे काही असेल ते तुम्ही काय करा, खरं सांगा. कारण वंची वंचला तोची रे येते भोंडात त्याला. वंची म्हणजे जो फसवणारा असेल, आम्हाला जो कोणी फसविल तोच काय होतो, तोच वंचला, तो काय झाला, फसला. काही काही माणसं फार हुशार असतात, त्याला वाटतं आपण दुसऱ्याला फसवलं, पण ते स्वतःच फसत असतात. आठवलं म्हणून सांगतो, एक मनुष्य होता खेडेगावात राहणारा, गेला मुंबईला. आणि मुंबईला गेल्याच्या नंतर खूप मोठमोठ्या इमारती त्यानं पाहिल्या. 25-25 मजल्याच्या, 30-30 मजल्याच्या, 50-50 मजल्याच्या. मोठं आश्चर्य वाटलं त्याला. एक 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 इमारत पाहत चालला. तितक्यामध्ये एक मनुष्य आला. त्याने विचारलं काय पाहतो रे. काय नाही म्हणला, इमारती पाहतो म्हटला, बिल्डिंग पाहतो मी. म्हटले बिल्डिंग पाहतो, तुला माहीत नाही का, एक बिल्डिंग पाहण्यासाठी 100 रुपयाचं तिकीट आहे म्हटले. असं म्हटलं, मला काही माहीत नाही म्हटला. आणि मग आतापर्यंत किती बिल्डिंगी पाहिल्या. त्यावेळेला त्याने सांगितलं, त्याने बघितलं होत्या 5-25 बिल्डिंगी, 25-30. म्हटलं मी 5च बिल्डिंगी पाहिल्या. म्हटलं काढ 500 रुपये. मग दिले त्याला 500 रुपये गुपचूप काढून. आणि आला घरी. आणि घरी आल्याच्या नंतर मुलाला मोठ्या अभिमानाने सांगू लागला, बरोबर फसवलं म्हणला मी त्या माणसाला. मला वाटतं तो पोलीस असला पाहिजे, पण पोलिसाला सुद्धा काय केलं, फसवलं. मी 25 इमारती पाहिल्या आणि त्याला सांगितलं 5च इमारती पाहिल्या आणि 500 रुपये दिले त्याला. मुलगा म्हणला, बाबा वेडे आहात तुम्ही. इथे इमारती पाहायला कुठे काही पैसे द्यावे लागतात. म्हणजे काही माणसं असं समजतात की आपण दुसऱ्याला फसवलं, पण तेच काय होत असतात, तर फसत असतात. म्हणून या ठिकाणी सांगतात वंची वंचला
तो चिरे येते भोवंडा त्याला. हा जो काय करेल, आम्हाला फसवेल तोच काय होईल, फसून जाईल. आणि घेतल्या वाचोनी झाडारेने ते आपुले काही. मग त्याला आम्ही काय करू म्हणतात, येते ना काय, वंची वंचला रे तोची येते भोंडा त्याला. जो दुसऱ्याला फसवेल तोच फसेल. आणि मग त्याला काय करा, इथून काय करा, भोंडा हकलून द्या. पुढे सांगतात, घेतल्या वाचवणे झाडारेने दे आपुले काही. परमात्मा जो आहे ना, तो भक्ताकडून अगोदर काहीतरी घेतो, म्हणजे सर्वस्वाचा झाडा घेतो. आणि सर्वस्वाचा झाडा घेतल्याशिवाय त्याला काही देत नाही. म्हणजे त्याला आपली जी स्वरूप स्थिती आहे त्याचा स्वभावच आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. म्हणून तो काही घेतल्याशिवाय, सर्वस्वाचा झाडा घेतल्याशिवाय आपली स्वरूप स्थिती त्याला देत नाही. आणि एका ग्वाही बहुत देती मोकळे नाही. आणि मग एकमेकाच्या शिदोरीमध्ये काय आहे याची ग्वाही देणारे, साक्ष देणारे इथे काय आहेत, बहुत आहेत, पुष्कळ आहेत. आणि म्हणून याकरता त्यांच्या शिदोरीमध्ये काय आहे हे काय होणार आहे, समजणार आहे, कळणार आहे. ताक सांडी एकरे काला भात भाकरी दही. काही जे गरीब होते, बिचारी होते, किंवा काही जे विचारी माणसं होती, शहाणी माणसं होती, त्याने काय केलं, जो आसार भाग होता म्हणजे जे ताक होतं ते काय केलं, टाकून दिलं. आणि काही जण असे होते, कसे होते की काला भात भाकरी दही, काला भात दही भात भाकरी यांचा काय केला त्यांनी, काला केला. आणि एका नाही आले घेतो मध्ये बैसला नाही आणवीत तेही. आणि मग मध्ये बैसला, मध्यभागी बसलेला जो भगवान श्रीकृष्ण आहे तो काय करतो म्हणतात, आले घेतो, आलेल्या सर्वांच्या शिदोऱ्या काय करतो, घेतो. आणि आणवीत तेही नाही, आणि स्वतः मात्र काय करत नाही, कुठल्याही प्रकारची शिदोरी आणत नाही. म्हणजे जे जे जन्माला आले त्यांच्याकडे संचिताची शिदोरी आहे, पण परमात्मा येताना मात्र कुठल्याही प्रकारची पापपुण्याची, प्रारब्धाची, कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे काही नाही, शिदोरी नाही. म्हणून तो काय करत नाही, कुठल्याही प्रकारची शिदोरी आणत नाही. एक नाही धीर, एका नाही धीर तातडे दिल्या सोडवणे मोठा. काय काय त्यांना धीरच धरवत नव्हता, भोका लागलेल्या होत्या, लगेच काय केलं, आपल्या भाकरी बांधलेल्या गाठोडं काय केलं, लगेच सोडून दिलं. म्हणजे जे उत्कृष्ट अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना मात्र धीर धरवला नाही. आणि त्याने आपल्या देह अभिमानाची जी काही गाठोडी होती ती गाठोडी काय केली, तर सोडून दिली. आणि एक सोडतील गाठी रे. आणि काही काही जे होते त्याने मात्र आपल्या गाठी सोडायला सुरुवात केली. म्हणजे ज्या देहाभिमानाच्या गाठी होत्या त्या गाठी काय केलं, सोडायला सुरुवात केल्या. आणि एक चालती वाटा. आणि काही काही जण आपल्या गाठा सोडून चालायला लागले, गाठी सोडून दिल्या, म्हणजे साधन मार्गाने काय केले, पुढे चालायला लागले. आणि एक उभा भार वाहोनी पाहे उगाची खोटा. आणि काही काही लोकांनी आपला भार घेतला डोक्यावरती, कुठला, प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन उगीच काय झाले, जे खोटे विषय आहेत ते खोटे विषय पाहत बसले. आणि एक ते करोनी आरा आले आता ऐसेची घाटा. आणि काही काही जे आहेत ते मात्र करोनी काय झाले म्हणतात, एक ते करोनी आराले. म्हणजे आपली साधना केली, परमार्थ मार्गाची वाटचाल केली, आणि आराले म्हणजे शांत झालेले आहेत, तृप्त झालेले आहेत. आणि आता ऐशेची घाटा. आणि इतरांना मात्र सांगू लागलेत की बाबा रे, तुम्ही सुद्धा आम्ही ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने तुम्ही काय करा, या परमार्थ मार्गाचा काय करा, अभ्यास करा. एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती. राहिलं का,
एकी स्थिरावल्या गायी रे एका वळत्या घेते. काहींच्या गायी मात्र काय झालेल्या आहेत, स्थिर झालेल्या आहेत, आणि काही काही त्यांच्या गाया स्थिर नाही झाल्या, त्यांच्या वळत्या घेण्यासाठी ते निघालेले आहेत. म्हणजे काही जणांच्या ज्या इंद्रियरूपी गायी आहेत त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिरावल्या, स्थिर झाल्या, आणि काही काही मात्र त्या गायी वळत्या घेते, म्हणजे विषयापासून वळवण्याचा काय करत होते, प्रयत्न करत होते. आणि एकाच्या फाकल्या ओडाळा फेरे बहुता घेती. आणि काही काही मात्र काय करत होते म्हणतात, त्याच्या गायी इकडे तिकडे गेलेल्या होत्या, इकडे तिकडे फिरत होत्या. म्हणजे काही जणांच्या ज्या गाया होत्या त्या गायी ओढाळ होत्या. इंद्रिय ही ओढाळ आहेत, विषयाकडे जातात. म्हणजे पंचविषयाच्या रानामध्ये स्वैर इकडे तिकडे पळू लागल्या. आणि काही काहींच्या मात्र विषयाच्या भोवती फेरं घेऊ लागल्या, फिरू लागल्या. आणि एका चाराबोरा गुंतले नाही जीवन चित्ती. आणि कित्येकांच्या ज्या गायी होत्या ते जे तुच्छ अशा प्रकारचे जे विषय आहेत त्या विषयरूपी चाराखान्यामध्ये गुंतल्या. आणि नाही जीवन चित्ती, त्या काही जणांच्या चित्तामध्ये जीवन नाही. जीवन नाही म्हणजे परमात्म्याविषयी कुठल्याही प्रकारचा जिव्हाळा नव्हता. तरी पण एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती. हरीकडे चला, हरीकडे चला असं म्हणत होते. आणि काही हुंबरी घेते म्हणजे गर्वाने काय करत होते, गुरगुर करत होते. एके वाटा लाविली भोळीने न ती मुले. आणि काही काही मात्र कशी होती म्हणतात, जी काही भोळी होती, नेनती अज्ञानी मुलं होती. काही जणांनी त्यांना वाटेला लावलं. म्हणजे काही काही जे काही ज्ञानी होते, संत होते, महात्मे होते, त्यांनी भोळ्या अज्ञानी मुलांना परमात्म्याच्या प्राप्तीच्या काय केलं, मार्गाला लावलं. आणि आपण घरीच गुंतले, बरोबर आहे ना, आपण घरीच गुंतले माळा नाशिली फुले. काही काही जे होते बरं का, शब्दज्ञानी सांगितले, हे शब्दज्ञानी मात्र काय केले, दुसऱ्याला सांगत सुटले, दुसऱ्याला भक्तीचा मार्गाला लावलं त्यांनी. पण आपण मात्र काय झाले म्हणतात, संसारामध्येच काय झालेले आहेत, गुंतलेलेच. आपण घरीच गुंतले आणि माळा नाशिली फुले. आणि त्याने काय केलं, दुसऱ्याकडून फार लोक म्हणतात फार ज्ञानी आहे, दुसऱ्याकडून सत्कार घेतला. आणि सत्कार घेऊन फुलांच्या माळांचा आणि फुलांचा काय केला, व्यर्थ काय केला, नाश केला म्हणतात. गाठीचे ते सोडून आवडे खाई आई ते दिले. आणि काही काही ज्यांना धनाचा लोभ आहे अशा प्रकारची जी आहेत ते मात्र गाठीचे सोडून आवडे, आपल्याकडे असणारं जे धन आहे ते धन सोडणं त्याला आवडत नाही, आपल्या पदरचं खाणं त्याला आवडत नाही. काही काही लोक असतात बघा, भरपूर जरी असलं तरी सुद्धा इकडे तिकडे काय करतात, फिरतात. आता नाही सांगत मी पुढे जास्त, बाबा बसलेले समोर. गाठीचे ते सोडून आवडे आणि खाई आई ते दिले. दुसऱ्याने दिलेलं आई तर काय करतात, तर खात असतात. सापडले वेठी ओढी रे भार वाहती मेले. काही काही मात्र कसेच म्हणतात, वेठी सापडले म्हणजे जे काही वेठ बिगार लोक असतात ना, त्याप्रमाणे त्या मजुराप्रमाणे प्रपंचाची ओझ वाहण्यासाठी, बिगार वाहण्यासाठी काय झालेले म्हणतात, त्या प्रपंचाचा भार वाहता वाहताच काय झालेले आहेत, मरून गेलेले आहेत. एकी ते माया गुंतले एकी घरी बहुत कामे. आणि काही काही मात्र घरदार श्री पुरुष धन ऐश्वर्य सत्ता यांच्या काय झालेले आहेत, मायेमध्ये गुंतलेले आहेत, प्रेमामध्ये गुंतलेले आहेत. आणि घरी बहुत कामे, घरामध्ये पुष्कळ कामे असल्यामुळे वार्ताही नाही तयाची. त्यांना मात्र परमार्थाची काय नसते, वार्ताही नसते. आणि आपण कोण आहोत याचं त्यांना ज्ञान नाहीत, काहीच ठावे त्यांना काय नसतं, त्याचं ज्ञानही नसतं. जैसे होते शिळे संचित तैसे लागले खावे. आणि काही काही जण असे होते
जे संचित कर्मरूपी जे काही शिळं अन्न होतं ते तसंच त्यांना काय करावं लागलं, खावं लागलं. आणि हातोहाती गेले वेचोनी मग पडिले ठावे. आणि मिळवलेलं जे आयुष्यरूपी धन आहे ते हातोहाती काय झालं, खर्चून गेलं. आणि मग मग पडिले, तेव्हा कुठंतरी त्यांचे डोळे उघडले, अरे रे आपलं आयुष्य आतापर्यंत फुकट गेलं, आपण परमार्थ करायला पाहिजे होता पण तो केला नाही. एका हाती पायी पट्टे रे अंगी लाविल्या राखा. एकाच्या पायामध्ये खडावा आहेत, हातामध्ये इकडच्या हातामध्ये 2 माळा, इकडच्या हातामध्ये 2 माळा, सगळ्या अंगाला भस्माचे पट्टे लावले, गंध लावलेला आहे. आणि कसे आहेत म्हणतात, सगळ्या अंगाला राख लावलेली आहे. आणि एक ते सोली व बोडके, काही मात्र बोडके. बोडके म्हणजे डोकं काय मुंडन केलेले डोक्याचं, डोक्यावर काहीच नाही. इतकंच नाही तर सांगतात सपाट केल्या शिखा, शेंडीसुद्धा काय करून केलेली त्यांनी काढून टाकलेली आहेत. आणि एक ते आळशी तळीवरी वाढिल्या काका. आणि काही आळशी आहेत, डोक्याचे केस वाढलेले आहेत, दाढीचे केस वाढलेले आहेत, काखेतले केस वाढलेले आहेत. शिदोरी वाचोनी बुद्धी रे केल्या अवघ्या वाखा. सारांश काय, जर शिदोरी म्हणजे अधिकाररूपी जर शिदोरी जवळ नसेल तर स्वतःच्या बुद्धीने जे काही केलं ते अवघ्या केल्या वाखा. वाखा म्हणजे ते सर्वच्या सर्व दुःखाला कारणीभूत होणार आहे, श्रमाला कारणीभूत होणार आहे, त्याच्या योगाने पीडा होणार आहे, त्याच्या योगाने आपलाच नाश होणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आता कानोबा आम्हा वाटोनी द्यावे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की सगळेच्या सगळे जे गोपाळ होते ते गोपाळ भगवंतांना म्हणाले की हे देवा, हे कृष्णा, आता आम्हाला काय कर, वाटोणी द्यावे. वाटोणी द्यावे म्हणजे जे काही भक्ती ज्ञानरूपी जी शिदोरी आहे, ती शिदोरीचा प्रसाद आम्हाला काय कर, वाटून दे. आहे नाही आम्हापाशी ते तुझं आगमेची ठावे. आमच्याजवळ जे काही आहे नाही ते तुला माहिती आहे. म्हणजे आमचा अधिकार कसा आहे, आम्ही कुठल्या अधिकाराचा आहोत किंवा नाहीत, हे काय आहे तुला सर्वच्या सर्व माहीतच आहे. मोकलिता तुम्ही शरण आम्ही कवनाशी जावे. आणि जर तुम्ही आमचा जर त्याग केला, आम्हाला हाकलून दिलं, तर कोणाला बरं आम्ही शरण जावं, दुसऱ्याला शरण जाणतच नाही आम्ही. तुझं विन कोणा, शरण जाऊ नारायणा. किंवा अर्जुन देवाला म्हणतो, देवा तू कदाचित म्हणतील दुसऱ्याला विचारण्यासाठी जा, आम्ही कोणाकडे जावं, कारण तू गुरुबंधू पिता, तूची आमुची इष्टदेवता, आपदी सदा रक्षिता अमुते तू हे देवा. म्हणून आम्ही कोणाला दुसरं शरण जावं. कृपावंते कृपा केली रे पोट भरे तो खावे. आणि कृपावंत असणारा जो परमात्मा आहे, त्यानं काय केली, गोपाळांवर कृपा केली. आणि त्याच्यामुळं काय झालं म्हणतात, त्या गोपाळांना सुद्धा पोटभर काय झालं, भक्ती ज्ञानाचा जो काला आहे तो काला पोटभर खाता आला. बैसबोनी फेरी गडिया मध्यभागी हरी, आगव्यांचे करी समाधान सारिके. पाहतो देखे समोर भोगे अवघे प्रकार, हर्षे झेली कर कवळमुखी देती ते. बोले बोलतया सेवे देतील ते त्यांचे घ्यावे. एक ठावे एरा दृश्य. तुका म्हणे देवा बहु आवडीचा हेवा, कोणाची या जीवा वाटून दे विषम. बैसवोनी फेरी गडिया मध्यभागी हरी. सगळ्याच्या सगळ्या गोपाळांची भगवंतांनी काय केलेली, वर्तुळाकार पंगत बसवली. आणि पंगत बसून काय झालं, मध्यभागी हरी, मध्यभागी परमात्मा काय झालेला आहे, बसलेला आहे. आणि आगव्यांचे सारिके समाधान करी. सर्वांचंच काय केलं त्यांनी, सारख्या प्रकारात समाधान केलेलं आहे. पाहे ते तो देखे समोर भोगी आगवे प्रकार. पाहे तो देखे समोर म्हणजे जो त्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहत होता त्याला असं वाटत होतं की तो आपल्या समोरच आहे. बघा काही चित्र असतात, त्या चित्राकडं कोणत्याही बाजूने बघितलं तर आपल्याला वाटतं ते आपल्याकडेच पाहते. तसं फेरी धरून बसलेले आहेत आणि प्रत्येकाला वाटतं परमात्मा भगवान श्रीकृष्ण काय करतोय, आपल्याकडेच पाहत आहे. आणि भोगी आगवे प्रकार. आणि मग त्यांच्या शिदोरीमध्ये जे काही अन्न होतं ते काय करत होते म्हणतात, त्याचा काय करत होते, भोग करत होते. आणि हर्षे झेली कर मुखी कवळ देती ते. काही गोपाळ मात्र
भगवान श्रीकृष्णाकडं आणलेले पदार्थ फेकत होते. आता दिवाळीचा काळ आहे, कोणी लाडू फेकत होते, कोणी करंजी फेकत होते. आणि मग भगवानसुद्धा आनंदाने तो काय करत होता, झेलत होता. आणि कवळ देती मुखी ते. आणि काही जण काय करत होते, भगवान कृष्णाच्या मुखामध्ये काय करत होते, घास घालत होते. आणि भगवानसुद्धा आनंदाने काय करत होता, ते खात होता. बोल बोलत या सबे, देतील ते त्यांचे घ्यावे, एक एका ठावे एरा एरा दृश्य. आणि बोल बोलत या सबे म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या गोपाळाबरोबर काय करत होता, बोलत होता. आणि देतील ते त्यांचे घ्यावे. आणि ते जे देत होते ते काय करत होता, घेत होता, ग्रहण करत होता. आणि एक एका ठावे, काहींना मात्र या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ज्या काही तात्विक खुणा आहेत त्या कळत होत्या. आणि येरा येरा अदृश्य, इतरांना मात्र त्या कळत नव्हत्या, त्या अज्ञात होत्या. तुका म्हणे देवा भाऊ आवडीचा हेवा, कोणाची जेव्हा वाटो नेदी विषम. तुकोबाराय सांगतात की त्या गोपाळांना आवडीचा हेवा म्हणजे प्रेमाचा अतिशय हव्यास आहे, सोस आहे. आणि कोणाची जेव्हा वाटो नेदी विषम, आणि कोणाच्या सुद्धा मनाला तो काय करत नाही, परकेपणा वाटू देत नाही, विषमता वाटू देत नाही, भेदभाव वाटू देत नाही. अशा प्रकारचा तो भगवान श्रीकृष्ण आहे. पुढे सांगतात की आम्हा निकटवासे कळो आले जैसे तैसे, नाही अनारिसे कानोबाचे अंतरी. पीडिती आपुल्या भावना, जैसे जयाची वासना, कर्माचा देखना पाहे लीला कौतुक. खेळ खेळे न पडे डाही, ज्याचा भार त्याचे ठाई, कोणी पडतील डाही, कोणी कोडी उगविती. तुका म्हणे कवळ हाती घेवोनी गोपाळ, देतो ज्याचे बळ त्याशी तैसा विभाग. आम्हा निकटवासे कळो आले जैसे तैसे. आम्ही निकट भगवान कृष्णाच्या जवळ राहत असल्यामुळे काय झालं म्हणतात, कळो आले जैसे तैसे. भगवान श्रीकृष्णाचं जे मन आहे ते कसं आहे ते आम्हाला काय झालेलं आहे, कळलेलं आहे. आणि कानोबाच्या अंतरी नाही अनारिसे, कारण का भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये अनारिसे म्हणजे दिवाळीमध्ये एक अनारसा पदार्थाचं ते अनारिसे नाही. म्हणजे कोणाविषयी सुद्धा भेदभाव नाही, परकेपणा नाही त्याच्या ठिकाणी. पीडिती आपुल्या भावना, जैशी जयाची वासना, कर्माचा देखना पाहिलेला कौतुक. मग आपल्या भावनेनेच ज्याला त्याला काय होतं, दुःख होत असतं. जैशी जयाची वासना, ज्याची जशी वासना असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून काय होत असतं, कर्म घडत असतं. आणि कर्माचा देखना, कर्माचा कोण आहे, परमात्मा. देखना आहे, देखना द्रष्टा आहे, द्रष्टा फलदाता आहे. त्या उपनिषदामध्ये म्हटले ना, जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी द्वासुपर्ण. तर त्या जीवाच्या हृदयामध्ये राहतात, शरीरामध्ये राहतात, शरीररूपी वृक्षावर राहतात. तो जीव काय करतो, दुःखरूप फळाचं सेवन करतो. पण परमात्मा मात्र त्याच्याकडे काय करत असतो, द्रष्टा रूपाने काय करत असतो, पाहत असतो. ते त्या ठिकाणी सांगतात की तो केलेल्या कर्माचा काय आहे, द्रष्टा आहे. नाही त्याचं फल देणारा सुद्धा आहे. आणि म्हणून पाहेलेला कौतुक. आणि मग ते जे भक्त काही करत असतात ते काय करत असतो, तो कौतुकाने पाहत असतो. आणि लिलीने त्याचं काय करत असतो, फल देत असतो. खेळ खेळे न पडे डाही, ज्याचा भार त्याचे ठाई. परमात्मा काय करतो, या ठिकाणी येतो, सर्वच्या सर्व खेळ खेळतो. पण खेळ खेळला तरीसुद्धा मात्र कधीही डावामध्ये सापडत नाही. का त्या खेळेमध्ये म्हटलं ना, खेळ खेळे परी डाई न सापडे. तसा परमात्मा मात्र डावामध्ये सापडत नाही. आणि ज्याचा भार त्याचे ठाई. ज्याचा भार म्हणजे प्रकृतीचा जो भार आहे तो काय करतो, प्रकृतीच्या माथ्यावर मारतो. आणि आपण कसा राहतो म्हणतात, साक्षी रूपाने असंग अशा प्रकारचा राहतो. आणि कोणी पडतील डाही, आणि काही जे अज्ञानी जीव आहे ते मात्र काय होतात, या संसाराच्या डावामध्ये, विषयाच्या डावामध्ये, वासनेच्या डावामध्ये काय होतात, सापडतात, फसतात. आणि कोडी उगविती. जे काही ज्ञानी जीव आहेत त्या डावांचे काय करतात, कोडी उलगडतात, कोडी फोडून काय करतात, बाहेर पडतात. तुका म्हणे कवळ हाती घेऊन गोपाळ, देतो ज्याचे बळ तैसा त्याशी विभाग. तर तुकोबाराय सांगतात की काल्याच्या प्रसंगामध्ये तो गोपाळ भगवान काय करतो म्हणतात, हातामध्ये काय करतो, कवळ घेतो.
आणि कबळ घेऊन ज्याचे जैसे बळ, ज्याचं जसं बळ असेल, ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तैसा देतो विभाग, तैसा त्याशी विभाग, त्याप्रमाणे त्याला त्याचा काय करत असतो, भाग देत असतो. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाले आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. देते आपुलाल्या झाडा, गायी बैसबिल्या वाडा, दोन दिल बोबडा वाकड्याच्या हरिमेळी. आपुलाली ते आवडी, मुदा बांधल्या परवडी, निवडोनी गोडी हरी मिळवी त्यात ते. भार वागविला खांदी नव्हती, मिळाली तो मांदी, सकळांची संधी ओजी उतरली अवघी उतरली. मागे जो तातडी त्याशी रागा येते गडी, तुझी कार्य कुडी येथे मिथ्या भावना. एकाच्या संवादे कैसे झाले ब्रह्मानंदे, तुका म्हणे पदे या रे बंधू हरीची. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. सर्वांनी काय केलं, काम संपवलं. कोणतं काम संपवलं, गायी चारण्यासाठी गेले होते ना वनामध्ये, मग गायी चारण्याचं आणि तिथे खेळ करत होते, ते खेळण्याचं सुद्धा काम काय केलं, संपवलं. आणि सगळे गोपाळ काय झाले म्हणतात, एकत्र जमलेले आहेत आणि म्हणती आता वेळ झाली, शिदोरे आणा. आता काय झालेले, भूक लागलेले, जेवणाची वेळ झालेले, आपापल्या शिदोऱ्या काय करा तुम्ही आणा. देते आपुलाला झाडा, गाई बैस बिल्या वाडा. सर्वांनी आपापल्या शिदोरीचा काय केलेला आहे, तिथे आणून सोडलेले आहेत, झाडा दिलेले आहेत आणि गायी काय केल्या आहेत, वाड्यामध्ये बसवलेले आहेत. म्हणजे आपला झाडा दिला म्हणजे सर्वांनी भगवान श्रीकृष्णाच्या समोर येऊन आपल्या जो पाप पुण्याचा हिशोब आहे तो हिशोब भगवान श्रीकृष्णाकडे दिलेला आहे. आणि कोणत्या गायी, ज्या इंद्रियरूपी गायी आहेत त्या गायींना हृदयरूपी वाड्यामध्ये काय केलेलं आहे, निवांत बसवलेलं आहे. आणि दोन दिल बोबडा वाकड्याच्या हरिमेळी, जे काही त्याचे सवंगडी होते, दोन दिल बोबडा वाकडा पेंद्या यांच्या मेळव्यामध्ये हरीसुद्धा काय झालेले आहे, त्या ठिकाणी बसलेला आहे. आपुलाली ते आवडी, मुदा बांधलेल्या परवडी. आणि आपापल्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारच्या अन्नाच्या काय केलेल्या आहेत, मोदी तयार केलेल्या आहेत. आणि मुदीचे प्रकार, परवडी म्हणजे प्रकार घ्यायचे इथं. निवडो निगोडी हरी मिळवी त्यात ते. आणि भगवंतानी काय केलं म्हणतात, त्या मुदी निवडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये स्वतःची गोडी काय केलेली, कोणती गोडी, सच्चिदानंद रूपाची जी गोडी आहे ती गोडी त्याच्यामध्ये काय केलेली आहे, मिळवलेली आहे. भार वागविला खांदी नव्हती, मिळाली तो मांदी. जो बघा, मांदी मिळाली नव्हती म्हणजे जोपर्यंत सर्वच्या सर्व एकत्र आले नव्हते तोपर्यंत त्या शिदोरीचा भार काय केला होता, खांद्यावर त्याने वागवला होता. म्हणजे जोपर्यंत जे ज्ञानी गोपाळ आहेत त्या गोपाळांचा समुदाय जोपर्यंत जमला नव्हता, तोपर्यंत जे काही अज्ञानी जे गोपाळ होते, त्या गोपाळांनी पाप पुण्याच्या शिदोरीचं ओझ आपल्या खांद्यावर काय केलं होतं, वागवलेलं होतं. आणि सकळांचे संधी ओझी अवघी उतरली. आणि मग त्या सर्वच्या सर्व जे ज्ञानी गोपाळ होते, त्या गोपाळाच्या संगतीची संधी येताच म्हणजे अनुकूल अशा प्रकारची वेळ प्राप्त झाली, त्या वेळेलाच काय केलं म्हणतात, ओझी अवघी उतरली. सर्वच्या सर्व त्याची जी ओझी होती पापपुण्याची ती सर्वच्या सर्व काय केलेली आहेत, उतरून टाकलेली आहेत. मग जो तातडी, मागे जो तातडी त्याशी रागा येते गडी. काही काही फार उतावेळ झालेले होते खाण्यासाठी. आणि मग श्रीहरीला ते काय करू लागले, मागू लागले का बाबा हे देवा आम्हाला तातडीने या भक्तीचा आणि ज्ञानाचा काला काय करतो दे, असे काय करू लागले, मागू लागले. आणि त्यावेळेला त्याशी गडी रागा येते. इतर जे गडी होते ते त्याच्यावर रागावले आणि रागावून त्याला म्हणू लागले, तुझी कार्य कुडी येते मिथ्या भावना. अरे बाबा आपल्याला काही मिळेल का नाही, मिळेल का नाही, अशा प्रकारची तुझी वाईट भावना आहे, खोटी भावना आहे. अरे बाबा तो परमात्मा आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, तो सर्वांना काय करणार आहे, देणारच आहे. तुम्ही काही इतके उतावळे होऊ नका. एक एकाच्या संवादे कैसे झाले ब्रह्मानंदे. याप्रमाणे परस्पराचा संवाद, हास्याचा विनोद आणि त्या संवादाच्या योगाने काय झालं म्हणतात, कैसे झाले ब्रह्मानंदे. ब्रह्मानंदाने कैसे झाले, त्याने काय केलं, ब्रह्मानंदाचं भोजन केलं आणि भोजन करून झाले म्हणजे ते काय झाले, सर्वच्या सर्व तृप्त झालेले आहे. तुका म्हणे पदे या रे बंधू हरीची. आणि तुकोबाराय सांगतात की या बाबा पहा, या लोकांनो आपण सुद्धा काय करू, श्रीहरीच्या चरणाचं काय करूया,
वंदन करूया. यमुने पाबळी गडिया बोले वनमाळी, थोडा मोठा अभंग आहे. आना शिदोऱ्या सकळी काला करू आजी, अवघे एके ठाई करुणी स्वाद त्याचा पाही, मज पाशी आहे तेही तुम्हा माझी देतो. म्हणती बरवे गोपाळ, म्हणती बरवे गोपाळ, वाहती सकळ मोहरी पावा आनंदे. खडकी सोडियल्या मोठा, अवघा केला एकवटा, काला करोनी या वाटा गडिया देतो हरी. एका पुढे एक घाली पसरी, घाली हात पसरी मुख, गोळा पावे तया सुख अधिकची वाटे. म्हणती गोड झाले, म्हणती गोड झाले, अनेक दे झाले नाही पोटा मुचे. हात नेतो मुकापाशी, येरा अशा तोंडवासी, खाई आपण तयाशी दाबी वाकुलिया. देवोनी मिठी, पळे लागतील पाठी, धरुनी काढीतील ओठी, मुखा माझी खाती. म्हणती ठकडारे काना, लावी घास भरी राना. रानाचे ना याच्यामध्ये राजा आहे. दुम करीतो शहाणा पाठवाटी तयाच्या, अवघी यांचे खाय कवळ कृष्ण माझी माय. सुरवर म्हणती हाय हाय सुका अंतरलो. हा एक एका मारी डोंगा पाठी तोंडावरी, गोळानं सहावे हरी म्हणे पुरे आता. येतो का कुलती गोळानं सहावे श्रीपती, म्हणे खिळो आता नीती सांगो आदरिले. आनंदाचे फेरी माझी घालोनी हरी, एक घाली ती उंबरी वाजवी ती शिंगे पावे. वाकडे बोबडे खुडे मोडे एक लुडे, कृष्ण आवडली पुढे बहु भाविकती. करी कबतुक त्यांचे देखोन या मुख, हरीशी वाटते सुख खदखदा असे. एक एकाचे उचिष्ट, खातान मानिती विट, केली लाजताही धीट आपुलिया संगे. नाही गेली ज्याची भूक, त्याचे पसरवितो मुख, अवघ्या देतो सुख सारी के हरी. म्हणती भला हरी तुझी संगती रे बरी, आता चाळविशी तरी न बजो अनिका सभे. गाई विसरल्या चारा, पक्षी स्वापदाचे भार झाले, यमुनेचे स्थिर जळवा हे वावो ठेले. देव पाहती सकळ मुखे, गोठवून या लाळ, धन्य म्हणती गोपाळ धिक झालो आम्ही. म्हणती कैसे करावे, म्हणती कैसे करावे, यमुना जळी व्हावे मत्स्य शेष घ्यावया. सुरवरांचे थाटा भरले यमुनेचे तट, तव अधिकची ओट मटमटा वाजती. आनंदी गोपाळासहित क्रीडा करी गोपीनाथ, म्हणे यमुनेत हात नका धुऊ कोणी. म्हणती जाणे जीवीचे, लाजे त्यास येते कैसे, शेष या कृष्णाचे लाभे थोरिवे. धन्य दिवस काळ आजी फावला गोपाळ, म्हणते झाला अरे सकळ तुझी आने हाते. मानवले गडी एक एकाची आवडी, दही खादले परवडी धनीवरी आजी. तुझा संग बरवा नित्य आम्हाशी द्यावा, ऐसे करुणिया जीवा नित्य देवाचा लाभे. तो म्हणे वनमाळी घ्या रे काठिया कांबळी, आता जाऊ खिळीमिळी गाई चारावया. आजी झाला आनंदो न वर्णवे ब्रह्मानंदो, चाले परमानंदो सभे आम्हा सहित. तुका म्हणे प्रेमे झाली, कोणानं सहाबे चाली. गाई गोपाळाशी केली आपण या सरी, यमुने पाबळी गडिया बोले वनमाळी. पाबळी म्हणजे तीरावर, यमुनेच्या तटावर, यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्ण उभे राहिलेले आणि वनमाळी गडिया बोले. तो परमात्मा आपल्या गड्यांना काय केला, म्हणाला, काय म्हणाला, आणा शिदोऱ्या सकळी काला करू आजी. आपापल्या सर्वच्या शिदोऱ्या आणा आणि आपण काय करूयात, काला करू. अवघे एके ठाई करोनी स्वाद त्याचा पाही. सर्वच्या सर्व शिदोऱ्या काय करू आपण, एके ठाई करू आणि एकत्र करून काय करू म्हणतात, स्वाद त्यांचा पाही. आपण अगोदर मात्र काय करणार, मी त्याचा स्वाद घेणार आणि मजपाशी आहे तेही तुम्हा माझी देतो. नंतर माझ्याजवळ जी काही शिदोरी ती सुद्धा तुमच्या शिदोरीमध्ये टाकून तुम्हाला काय करतो, त्याची काय करतो, वाटणी करतो, ती सुद्धा तुम्हाला देतो. म्हणती बरवे गोपाळ, म्हणती बरवे गोपाळ. त्यावेळेला गोपाळ म्हणाले, बरोबर आहे श्रीकृष्णा, तू म्हणतो तेच ठीक आहे बाबा. वाहती सकळ मोहरी पावे आनंदे. आणि मग सर्वच्या सर्व गोपाळ काय करू लागले म्हणतात, मोहरी मोहरी पावे आनंदे सकळ वाहती. सर्वच्या सर्वजण जे मोहरी आहे पावे आहे ते सर्वच्या वाहती म्हणजे काय झाले, वाजवू लागले. आणि खडकी सोडियल्या बोटा, अवघा केला एक बोटा. खडकावर बसले आणि खडकावर बसून सर्वांनी काय केलेले आहेत, आपल्या ज्या शिदोऱ्या आहेत त्याची गाठोडी काय केलेली आहेत, सोडलेली आहेत. आणि अवघा केला एकवटा. सर्वच्या शिदोऱ्या काय केलेल्या आहेत, एकत्र करून त्याचा काय केलेला आहे, काला केलेला आहे. आणि काला करून या वाटा गडिया देतो हरी. त्याचा काला करून भगवान श्रीकृष्ण त्या काल्याचा वाटा, त्याचा भाग सर्व गड्यांना काय करू लागले, तर देऊ लागले. एकापुढे एक घाली हात पसरी मुख. काही काही गोपाळ मात्र एकापुढे एक काय करू लागले, हात पसरू लागले आणि
एकमेकाच्या मुखामध्ये काय करू लागले, घास घालू लागले. आणि गोळा पावे तया सुख अधिकची वाटे. आणि ज्याला मात्र त्या काल्याचा गोळा प्रसाद जास्त मिळल त्यांना काय झालं म्हणतात, अधिकची सुख वाटे. अधिकच सुख काय झालेलं आहे तर प्राप्त झालेलं आहे. म्हणती गोड झाले, म्हणती गोड झाले, आणि कधी झाले नाही पोटामते. आणि मग ते गोपाळ म्हणू लागले की देवा, आजचा जो काला आहे तो फार गोड झालेला आहे, फार गोड झालेला आहे. पण म्हणती काय म्हणती, आमुचे पोट झाले नाही आणिक देई. आमचे पोट मात्र काय झालेले आहे, अजून भरलेलं नाही, आणखीन थोडा प्रसाद दे आम्हाला. असे ते गोपाळ काय करू लागले, देवाला म्हणू लागले. हात नेतो मुकापाशी, ये राशा तोंडवाशी, खाय आपण तयाशी दावी वाकुलिया. भगवान श्रीकृष्ण फार हुशार, फार चतुर आहेत. तो काय करतो, ते मागायला लागले, देवा आमचं पोट भरलं नाही, आणखीन दे. मग तो काय करतो, हातामध्ये गोळा घेतो आणि त्याच्या हात नेतो मुकापाशी, त्यांच्या मुखाजवळ हात नेतो. आणि ये राशा तोंडवाशी, त्याने सुद्धा आशेने काय केलेलं आहे, तो गोळा खाण्यासाठी त्याने तोंड वासलेलं आहे. पण भगवान श्रीकृष्णाने काय केलं म्हणतात, खाय आपण तयाशी, खाय आपण. तो काय केलेला आहे, जो काल्याचा प्रसाद आहे, अन्नाचा गोळा आहे, तो काय केला, आपणच खाऊन टाकला. आणि तयाशी वाकुल्या दावी, आणि त्याला काय करू लागला, वाकुल्या दावू लागला. देऊन या मिठी पळे लागतील पाठी, धरोने काढतील ओठी मुका माझी खाती. देवोन या मिठी पळे, इथपर्यंत घ्यायचं वाक्य. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि देवोन या मिठी म्हणजे ते अन्न होतं एकत्र केलेलं, त्या सर्वावर काय केलं, झडप घातली. आणि सर्वच्या सर्व काला काय केला, खाऊन टाकलं. आणि त्यावेळेला लागतील पाठी, ते सर्वच्या सर्व जे गोपाळ आहेत ते देवाच्या पाठीमागे काय झालेले, लागलेले आहेत, पळू लागलेले आहेत. आणि धरोनी त्या सर्वांनी काय केलेले, भगवान श्रीकृष्णाला धरलेलं आहे. आणि काढीतील ओठी, त्याच्या ओठामध्ये जे काय अन्न होतं तोंडामध्ये टाकलेलं ते सर्वांनी काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. आणि मुखा माझी खाती, आणि आपल्या तोंडामध्ये टाकून ते काय करू लागले म्हणतात तर खाऊ लागलेले आहेत. म्हणती ठकडा रे कानांग, लावी घास भरी राणा, दोम करीतो शहाणा पाठवाटी तयाचा. आणि मग ते गोपाळ म्हणू लागले, अरे हा काना कसा आहे, ठकडा आहे, फसवणार आहे. आणि म्हणून लावी घास भरी राणा, एक घासाकरता काय केलेले याने आपल्याला सगळा वनामध्ये काय केलेलं आहे तर फिरवलेलं आहे. आणि म्हणून तयाच्या पाठवाटी दुम करीतो शहाणा, मग त्याच्या पाठीमागे लागून जो दुमकरी म्हणजे धूम पळतो, तो कसा आहे, शहाणा आहे. अशा प्रकारचे जे काही हुशार गोपाळ होते ते काय करू लागले, म्हणू लागले, अवघे यांचे खाय कबळ कृष्णा माझी माय, सरोवर म्हणती हाय हाय सुका अंतरलो. आणि मग तुकोबारा या ठिकाणी सांगतात, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, तर अवघियांची खाय काय, कवळ कृष्णा माझी माय. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, माझी आई आहे, माई आहे, माऊली आहे. आणि मग त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद त्या वृंदावनामध्ये सर्वांच्या हाताने काय करतोय, खातोय तो. आणि खात असताना सुरवर म्हणती हाय हाय सुखा अंतरलो. देवा इंद्राजिक देव त्या ठिकाणी आले होते, वरून बघत होते. आणि ते म्हणू लागले, हाय रे हाय, आपण किती दुर्दैवी आहोत, या काल्याच्या प्रसादाच्या सुखाला आपण काय झालेलो आहोत तर अंतरलेलो आहोत. कारण काल्याच्या प्रसादाचे अधिकारी फक्त गोपाळ आहेत, मी अगोदर सांगितलं, इतर त्याचे अधिकारी नाहीत. आणि मग इकडे ते गोपाळ सुद्धा एक मारी, डोंगापाठी तोंडावरी, गोळानं सावे हरी, म्हणे पुरे आता. एकाला काय करू लागले, मारू लागले. कोणी पाठीवर मारू लागले, कोणी कमरेवर मारू लागले, कोणी तोंडावर. कशाने मारू लागले, पुढे दिले गोळा. इथं गोळा शब्दाचा अर्थ घ्यायचा चेंडू, म्हणजे जो काही चेंडू बनवला होता चेंड्यांचा, ते काय करू लागले, भगवान श्रीकृष्णाला काय करू लागले तर मारू लागले. आणि मग गोळानं सहावे हरी, त्या चेंडूचा मार मात्र भगवंताला सहन झाला नाही. आणि मग म्हणतो म्हणे आता पुरे, आता बाबा हे पुरे झालं. येतो काकुलती गोळानं सहावे श्रीपती. श्रीपती भगवान
काकुलतीला येतो, कारण त्याचा मार त्याला, त्या चेंडूचा मार त्याला सहन झाला नाही, म्हणून तो काकुलतीला आला आणि म्हणू लागला काय, खेळो आता नीती सांगो आदरिले. आणि आता आपण काय करूया, एखादा दुसरा चांगला खेळ खेळू. याप्रमाणे भगवंताने काय केलेले आहे, त्यांना चांगल्या प्रकारच्या समजुतीच्या गोष्टी सांगायला काय केलेली आहेत, आदरिले म्हणजे सुरुवात केलेली आहे. आनंदाचे फेरी माझी घालोनिया हरिंग, एक घालती हुंबरी वाजविती शिंगे पाया. आणि मग सगळेच्या सगळे गोपाळ म्हणाले, बाबा ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग आनंदाचे फेरी माझी घालोनिया हरी. मग सर्वांनी आनंदाने काय केलेले, भगवान श्रीकृष्णाला फेरी म्हणजे काय केलेले, भोवती वेढा घातला आणि मध्ये भगवान श्रीकृष्णाला काय केलेलं आहे, तर बसवलेलं आहे. आणि बसवून एक घाली ती हुंबरी. काही काय काय गोपाळ सर्वच्या सर्व काय करू लागले, मोठमोठ्याने जोराने ओरडू लागले आणि वाजविती शिंगे पावे. सर्वच्या सर्व शिंगे पावे काय करू लागले, तर वाजवू लागले. वाकडे बोबडे खुडे मोडे एक लुडे, कृष्ण आवडती पुढे आवडली पुढे बहु भाविकती. मग ते गोपाळ कसे होते म्हणतात, कोणी वाकडं होतं, तर कोणी कसं होतं, बोबडं होतं, कोणी खुडे म्हणजे कोणी आशक्त होतं, खुजं होतं. आणि एक मोडे कोणी अतिशय रोडकं होतं, ठेंगणं होतं. तरीसुद्धा काय झालं म्हणतात, कृष्ण आवडली पुढे ती अतिशय ती बहुभाविक, म्हणून कृष्णा पुढे आवडली. ती अतिशय भाविक असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा काय झालेले आहेत, अतिशय आवडलेली आहेत. कारण भगवान श्रीकृष्णाला कोण आवडतं, ज्ञानी नाही आवडत, हुशार नाही आवडत, चतुर नाही आवडत, जे भाविक आहेत ते भाविक त्याला आवडत असतात. आणि मग करी कबतिको त्यांचे देखोन या मुख, हरीशी वाटते सुख खदकथा असे. आणि हरी काय करू लागला, त्यांचं कौतुक करू लागला. आणि त्यांचे मुख देखोन या, परमात्म्याने त्यांचं मुख पाहिलं आणि मुख पाहून खदखदा हसे. खदखदा काय करू लागला, हसू लागला. आणि हरीशी सुख वाटते. आणि त्या गोपाळांपासून भगवान श्रीकृष्णाला सुद्धा काय वाटत होतं, अतिशय सुख प्राप्त होत होतं. एकाचे उशिष्ट खाता न मानिती वीट. एकमेकाचं काय करत होते, उष्ट खात होते. पण उष्ट खात असताना सुद्धा त्यांना मात्र वीट येत नव्हता. केली लाजताही धीट आपुलिया संगे लाजताही धीट केली. भगवान श्रीकृष्णाने आपल्या संगतीने जे काही लाजणारी बुजणारे जे काही गोपाळ होते, मुलं होती, त्यांनासुद्धा काय केलं, धैर्यवान केलं, धीट केलं. नाही गेली ज्याची भूक त्याचे पसरवितो मुख. काही काही थोड्याने त्यांचं पोट भरत नाही. मग ज्यांची ज्या भूक गेलेली नव्हती, पोट भरलेलं नव्हतं, त्यांचं काय केलं म्हणतात, त्याचे पसरवितो मुख. त्यांचं काय केलं, त्यांना तोंड वाचायला सांगितलं. आणि नंतर काय केलं म्हणतात, अवघ्या देतो सुख सारिके हरी. परमात्मा भगवंताने श्रीहरीने सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये काय केलं, सुख दिलेलं आहे. म्हणती भला हरी तुझी संगती रे बरी. त्यावेळेला सगळे गोपाळ म्हणू लागले की हरी, हे परमात्मन, तू कसा आहे, फार चांगला आहे, भला आहेस. आणि तुझी संगतीसुद्धा कशी आहे, तर बरी आहे, चांगलीच आहे. आता चाळविशी तरी न वजो अनेका ठाया. आता जरी तू आम्हाला चाळवलं म्हणजे जरी तू आम्हाला फसवलं आणि आम्हाला सोडून जाण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्ही मात्र न वजो अनेका सभे, आम्ही तुला सोडून दुसऱ्याबरोबर काय होणार नाही, जाणार नाही. आताच्यासारखे नव्हते ते. कोणी आला की लगे दिलं सोडून का निघाले कोणाच्याही पाठीमागं. अलीकडे भरपूर संप्रदाय निघालेले आहेत. वारकरी लोकसुद्धा कुठेही फसतात. पण हे गोपाळ म्हणतात की नाही बाबा, तू जरी आम्हाला फसवलं तरी काय हरकत नाही, पण तुला सोडून आम्ही दुसरे कुठेही जाणार नाहीत. गायी विसरल्या चार, पक्षी स्वापदाचे भार, झाले यमुनेचे स्थिर, जळवाहो ठेले. आणि ज्या गायी होत्या, त्या गायींनीसुद्धा तो गोपाळांचा आणि देवाच्या काल्याचा आनंद पाहिलेला आहे. आणि पाहिल्याच्या नंतर विसरल्या चारा खाण्याच्या काय झालेल्या विसरलेल्या आहेत.
काय तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ वाहून या ठेली. तीच घ्यायची इथं. पक्षी स्वापदाचे भार, आणि पक्षी किंवा इतर जे काही स्वापदाचे भार आहेत, समुदाय आहेत, ते सुद्धा काय झालेले आहेत तर जागच्या जागी काय झालेले आहेत तर म्हणतात शांत झालेले आहेत. आणि यमुनेचे जळ स्थिर झाले आणि वाहो ठेले. आणि यमुनेचं पाणीसुद्धा काय झालं म्हणतात तर स्थिर झालेलं आहे. वाहण्याचं बंद पडलेलं आहे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. देव पाहती सकळ, मुखे घोटून यालाळ, धन्य म्हणती गोपाळ, धिक झालो आम्ही. आणि हे सर्वच्या सर्व कोण पाहत होतं? इंद्रादिक देव पाहत होते. आणि पाहत असताना मुखे घोटून यालाळ, मुखाने काय करत होते? लाळ घोटत होते आणि म्हणत होते, म्हणती गोपाळ धन्य. हे सर्वच्या सर्व गोपाळ कसे आहेत बाबा? धन्य आहेत. आणि आम्ही धिक झालो, आमचा काय असो आता? धिक्कार असो. अशा प्रकारे ते इंद्रादिक देव म्हणू लागले. म्हणती कैसे करावे, म्हणती कैसे करावे. यमुना जळी व्हावे मत्स्य शेष घ्यावया. आणि म्हणू लागले बा आता परस्परामध्ये विचार विनिमय करू लागले की आता हा काल्याचा प्रसाद तर आपल्याला मिळाला पाहिजे, मग त्यासाठी कोणती युक्ती केली पाहिजे. आणि मग काही देव होते हुशार, ते म्हटले चला हे सगळेच्या सगळे जेवण झाल्याच्या नंतर यमुनेच्या पाण्यामध्ये हात धुण्यासाठी येतील, मग आपण काय करावं? तिथं त्यांचं उशिष्ट खाण्यासाठी काय करावं? आपण यमुनेमध्ये काय करावं? मासे होऊन काय करावं? राहावं. आणि ही जी युक्ती आहे ती सर्वांना काय झालेली आहे तर पटलेली आहे. सुरवारांचे थाट भरले यमुनेचे तट, तब अधिकची ओट मटमटा वाजती. याप्रमाणे सर्वच्या सर्व देव माशाच्या रूपाने त्या पाण्यामध्ये काय केलेले त्यांनी त्यात इंद्रादिक देवांनी काय केलेले गर्दी केलेली आहे. आणि त्यावेळेला हे गोपाळ मात्र त्यांच्याकडे पाहून काय करतात? दात होट वाजत असतील अशाप्रमाणे मटमटा काय करू लागले? ते काल्याचे घास घेऊ लागते. आनंदे गोपाळ सहित क्रीडा करी गोपीनाथ, म्हणे यमुनेत हात नका धुऊ कोणी. आणि याप्रमाणे भगवान श्रीकृष्णसुद्धा त्या गोपाळासहित आनंदाने काय करत होता? काल्याची क्रीडा करत होता. आणि ते करत असताना मध्येच म्हणाले, बघा आज कोणीही यमुनेमध्ये हात धुण्यासाठी जायचं नाही. म्हणती जाणे जीवीचे लाजे त्यास येथे कैसे, शेष या कृष्णाचे लाभे थोरी वे. आणि मग त्यावेळेला काही जे गोपाळ होते ते म्हणू लागले, यमुनेमध्ये माशाच्या रूपाने लपून बसलेले जे देव आहेत त्या देवांचं मनोगत काय केलेलं आहे तर भगवान श्रीकृष्णाने काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. आणि म्हणून जे लाजतात म्हणजे आम्ही फार थोरिवे, काय थोरिवे जे लाजे त्यात येते श्रीकृष्णाचे शेष कैसे लाभे. आपल्या थोरिवेने, आपल्या मोठेपणाने, आपल्या अभिमानाने जे काही लाजतात त्यांना हा शेष प्रसाद भगवान श्रीकृष्णाचा कसा बरे प्राप्त होईल. धन्य दिवस काळ आजी फावला गोपाळ, म्हणते झाला रे सकळ तुझी आणि हाते. आणि मग म्हणू लागले, आजचा दिवस मा धन्य, फार चांगला आहे. हे देवा, तुझ्या हाताने आम्हाला काय झालेलं आहे तर काल्याचा प्रसाद सेवन करायला मिळालेलं आहे. आणि त्याच्या योगाने काय झालं म्हणतात आम्ही झालो तुझ्या काय झालेलं आहे तर तृप्त झालेलो आहोत. मानबले गडी एक एकाची आवडी, दही खादले परवडी धनीवरी आजी. आणि तुझ्यामुळं सर्व गड्यांना काय झालेलं आहे म्हणतात मानवले आजी, आनंद झालेला आहे. आणि आज त्यांना जे जे काही खायला पाहिजे होतं, दही खायला पाहिजे होतं, जितकं खायला पाहिजे होतं ते सर्वच्या सर्व या ठिकाणी पोटभर खाल्लेलं आहे. आणि त्यांची काय झालेली आहे तर तृप्ती झालेली आहे. तुझा संग बरबा नित्य आम्हाशी देवा, ऐसे करुणिया जीवा नित्य देवा चालवावे. हे देवा, तुझा संग फार चांगला आहे आणि नित्य जन्मोजन्मी आम्हाला तुझे काय कर संगती देव, संगती दे. आणि ऐसे करुणिया जीवा नित्य देवा चालवावे. हे देवा, अशा प्रकारे मनाला सर्व काळ आनंद देण्यासाठी आमच्याबरोबर असाच तू काय झाला पाहिजे, वागला पाहिजे, राहिला पाहिजे.
तो म्हणे वनमाळी घ्या रे काठिया कांबळी, आता जाऊ खेळी मिळी गायी चारावया. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की गड्यांनो, आता आपल्या काठ्या घ्या, कांबळ्या घ्या आणि आता आपण खेळीमाळ्यानं काय करूया, गायी चारण्यासाठी वनामध्ये जाऊ. आजी झाला आनंदू नवर नभे ब्रह्मानंदू, चाले परमानंदू सभे आम्हा सहित. त्यावेळेला गोपाळ म्हणाले की देवा, आज खूप मोठा आनंद झाला. त्या ब्रह्मानंदाचं वर्णन करता येत नाही, कारण आमच्यासोबत कोण आहे, साक्षात परमात्मा भगवान श्रीकृष्ण आमच्याबरोबर चालत आहे. तुका म्हणे प्रेमे झाली, कोणा न सहा बेचाली, गायी गोपाळाशी केली आपण अशी सरी. तुकोबाराय म्हणतात याप्रमाणे सर्व गोपाळ काय झालेले आहेत म्हणतात, प्रेमे झाली. भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाने काय झालेले आहेत, तर तृप्त झालेले आहेत. आणि कोणानं सहा बेचाली, भगवान श्रीकृष्णाला सोडून दुसरीकडं कोण जाण्याचं चालण्याचं एक पाऊलसुद्धा चालणं काय झालं, न सहावे सहन होत नव्हतं. आणि गायी गोपाळाशी केली आपण या सरी. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायी गोपाळाला सुद्धा काय केलेलं आहे, तर आपल्यासारखं करून सोडलेलं आहे. शेवटचा अभंग आहे, यावं चला जाऊ सकळा, पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा. वाहिला वेणुनादे वेणुनाद पडे कानी, वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी, धीर नभे मनी चित्त झाले चंचळ, उरला ते सांडा काम नका करू गोवी, हीच वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता, बोलती ते आता घरीचे सुसू वाईट, कृष्ण भेटी आड काही नावडे अनेक, लाज तरी लोक मन झाले उदास, एकाएकी चालल्या साधाविता सभे, तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. या त्या गोकुळामध्ये असणाऱ्या ज्या कोणी गवळणी आहेत, त्या गवळणी म्हणतात यावं चला जाऊ सकळा, या बायानो या, आपण सर्वजण काय करूया, जाऊ, काय करूया, आजी वृंदावनीचा सोहळा पाहू. वृंदावनामध्ये चालू असलेला जो काल्याच्या प्रसादाच्या वाटपाचा जो सोहळा आहे, तो सोहळा आपण काय करूया, आपल्या डोळ्याने पाहू. आणि वाहिला गोपाळे वेणुनाद कानी पडे. आणि मग भगवान श्रीकृष्णाने वाहिला म्हणजे काय केला, वाजवला. काय वाजवला, वेणू वाजवला. आणि त्या वेणूचा नाद काय झालेला आहे, त्या वेणूचा मंजुळ धुणी त्यांच्या काय झालेलं आहे, कानी पडलेला आहे. आणि कानी पडल्यामुळं काय झालं, झाले चंचल चित्त धीर नभे मनी. त्यांचं चित्त भगवान श्रीकृष्णाकडे जाण्यासाठी अतिशय चंचल झालेलं आहे, उतावेळ झालेला आहे. आणि मनाला मात्र काय करत नव्हता, धीर धरवत नव्हता. उरले ते सांडा काम नका करू गोवी. आणि त्या एकमेकीला म्हणू लागल्या, तुमची प्रपंचातली जर काही कामं जर शिल्लक राहिली असतील तर ते सांडा सोडून द्या, तशीच राहू द्या, नका करू गोवी. निष्कारण या प्रपंचामध्ये तुम्ही काय करू नका, तर गुंतून पडू नका. हीच वेळी ठावी कृष्ण मज कृष्ण भेटीची. कारण भगवान श्रीकृष्णाची भेट होण्यासाठी हीच वेळ आहे. हीच वेळ आहे म्हणजे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि मनुष्य देहातच भगवंताची प्राप्ती होते म्हणून हीच काही. कारण का, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना सरे किंबहुना येर धारे, चिरा पडे, याची देही घडे देवाचे भजन. म्हणून हीच वेळ आहे कशाची, भगवान श्रीकृष्णाच्या काय भेटीची आहे. आणि ही ठावे मज हे मला काय आहे, तर ती गोळून म्हणते मला माहीत आहे. निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता. भगवान श्रीकृष्णाचं श्रीमुख पाहिलं तर काय होतं म्हणतात, डोळे निवती. डोळे काय होतील, शांत होतील, निवतील. डोळ्यांना समाधान प्राप्त होईल. आणि काय घरीचे ते बोलती, काय वाईट बोलती ते आता सोसू. घरची माणसं काय जे बोलतील, वाईट बोलतील, ते सर्वच्या सर्व आपण काय करूया, सोसू, सहन करू. कारण भगवान श्रीकृष्णाची भेट काय पुन्हा होणार आहे का, म्हणून बोलू दे, ज्याला जे काही बोलायचं असेल ते सहन करू. कृष्ण भेटी आड काही नावडे अनेक. भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला जे जे काही आड येणारं असेल, मग ते कोणी असलं तरीसुद्धा ती सांगते मला ते काय होत नाही, आवडत नाही. लाज तरी लोक, म्हणजे लोक लाज तरी मन झाले उदास. वास्तविक पाहिलं तर लोकलाज धरली पाहिजे, मर्यादा सांभाळली पाहिजे लोकलाजेची. हे खरं जरी असलं तरीसुद्धा
माझे मन उदास झाले. या संसाराविषयी, या प्रपंचाविषयी माझं मन काय झालेलं आहे, पूर्ण उदास झालेले आहे. त्याच्यामुळे त्याच्या भेटीशिवाय मला आता दुसरं काहीही सुचत नाही. मी काय करू. एकाएकी चालल्या साधावित सवे, तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. आणि मग त्या तुकोबाराय सांगतात की त्या गोपिका एकाएकी साधावित चालल्या, एक दुसऱ्याला आवाज देत चालल्या, ए चला चला वृंदावनामध्ये जायचंय. आणि मग काय झालं म्हणतात, देवे रूपे तन्मय केल्या. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपलं जे सुंदर सगुण साकार जे रूप होतं सावळं, त्या रूपाने त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, तर तन्मय करून टाकलेलं आहे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ऐन वेळेला एक अभंग जास्त दिल्यामुळे 5 मिनिट वाढले. नाही, याच्यामध्ये 5 मिनिट पुढे. इंद्रायणीचे तटे धरिला रहिवास, विश्वतारावया लक्ष्मी निवास. ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश, वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश. वर्म जाने तया सद्गुरु उपदेश. जय देव जय देव जय ज्ञानदेवा. जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा.
कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येताते स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञानवरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिले अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा सत्य निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा 13 दिवस वह्या रक्षोनिया उदकी कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखी अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरजे जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा बाळवेश घेऊने श्री हरी भेटला विदिता जनिता तुची आठवा दिधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके मनोनी तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिच्या काळा माझे अद्भुत वर्षले मानव देह घेऊनी निज धामा गेले निळा मने सकळ संता तोषविले निळा मने सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा
सागरात पाषाण तारिले तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनो निरामेश्वरे मनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे रामा विठ्ठल रखुमाय ठोका रखुमाय हेची भावे माझी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा बार करी संत संग सर्व काळ प्रेमाचा कल्लो पंढरीचा बार करी वारी चुकोने दे चंद्र भागेशना मागे चिदान पंढरीचा बार करी वारी चुकोने दे अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक नामा म्हणे तया सावे कल्याण निधान कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी मागणे ते क तुझ प्रती आहे शिल तरी पाये पांडुरंगा या संतांसी निरवी हेची मज आणि देई तुझं काय मागो तुका म्हणे आता उदार तू होये मजा देवी पाय संतासे या संतांसी निरवी हेची मज दे आणि तुझे काय मागो तुझे बाबांना जाईपर्यंत कोणी उठू नका बाबांना अगोदर जाऊ द्या ज्यांनी ग्रंथ घेतला त्यांनी ग्रंथ जमा करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।